परिस्थिती सांगते. मला आई वडील दोन्ही नाहीये. मी माझ्या स्वतःच्या जीवावरती शिक्षण करत होते. कंपनीमध्ये काम करून मी त्यांची फीस भरली. किती फीस भरली? 10,000 रुपये. त्यांनी त्या दिवशी कॉल केला. मी त्यांना म्हटले एक्झाम फॉर्मचं काय सर. सर काय म्हटले की दीदी फक्त तू फीस भर, पैसे भर. एक्झाम फॉर्मचं तुला हॉल तिकीट भेटेल ती माझी जिम्मेदारी. का भेटत नाही आम्हाला हॉल तिकीट? कशासाठी आहे? आणि आज 10 वाजता पेपर असं कळलं. युनिव्हर्सिटीची नोटीस आलेली आम्हाला. सगळ्या कॉलेजचे 4 तारखेला पेपर होते आणि आमच्याच कॉलेजचे का नाही झाले? काय कळालं आज तुम्हाला आल्यावर? ते म्हणतात दोन्ही सेमिस्टरचे एक्झाम एकत्र राहील समजा. आता आमची मागणी आहे की आमचे पेपर व्हायला पाहिजे, आमचं बॅक नाही लागलं पाहिजे. सर आज आमची एक्झाम होती 10 वाजता. आता टाइम झालेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट 11 वाजलेले आहे. आमच्या कॉलेजवाल्यांनी आम्हाला हॉल तिकीटच दिलेले नाहीये. म्हणजे आमचं म्हणणं आहे आता पेपर गेला तर ठीक आहे, बट आम्हाला नेक्स्ट पेपर तरी देता आले पाहिजे ना. काल परत ग्रुपवर मेसेज आला होता की दोन्ही सेमिस्टरचे एक्झाम एकत्र होईल, असं राहतच नाही ना कधी. आम्ही पण दिलेले आहे सेमिस्टरचे एक्झाम. असं आमच्या कॉलेजची थोडी दोन्ही सेमिस्टरचे एक्झाम एकदाच घेऊ शकतात ते. सर कॉलच नाही उचलत ते, कोणीच कॉल नाही उचलत ते. म्हणते डायरेक्ट असं हे करता की आमची जिम्मेदारीच नाही काही. ते म्हणतं माझं कॉलेज आहे का ते, तुम्ही चेअरमनला कॉल करा, याला कॉल करा, त्याला कॉल करा. श्री साई इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर वकाड चिकलठाणा येथे विद्यार्थ्यांकडनं फीस आकारण्यात आली. सगळ्या गोष्टी आकारण्यात आल्या. आज विद्यार्थ्यांचा 10 वाजता पेपर होता. विद्यार्थी हॉल तिकीट घेण्यासाठी सकाळी कॉलेजला गेले तर तिथून असं कळालं की विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशनच विद्यापीठात केलेलं नाहीये. विद्यार्थ्यांकडनं फक्त पैशाची आकारणी करण्यात आलेली आहे. आज तुम्ही बघू शकता 50-100 विद्यार्थीपेक्षा जास्त आहेत, तरी देखील एकाचंही रजिस्ट्रेशन विद्यापीठात नाही. फक्त पैसे घेतलेत. तुम्ही आमच्या पर्सनल अकाउंटला पैसे टाका, बाकी तुमचे डॉक्युमेंट द्यायची आम्हाला काही गरज नाही. हे कधी कळालं? आज सकाळी 8 वाजता सगळे विद्यार्थी पालक इथे जमा झाले, तेव्हा इथं विद्यार्थ्यांना कळतंय की त्यांचं रजिस्ट्रेशन मेन विद्यापीठात आहेच नाही म्हणून.